ओम शांति। संगम युग ब्राह्मण जीवन का विशेष गुण और कर्तव्य। ಸಂಗಮ ಯುಗದ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೀವನದ ವಿಶೇಷ ಗುಣ ಮತ್ತು ಕರ್ತವ್ಯ. ದಿನಾಂಕ 21/5/1977. अपने वर्तमान संगम युगी ब्राह्मण जीवन की विशेषता को जानते हो? ನಿಮ್ಮ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೀವನದ ಸಂಗಮಯುಗದ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. अपने विशेष गुण और कर्तव्य को जानते हो? ನಿಮ್ಮ ವಿಶೇಷ ಗುಣ ಮತ್ತು ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿರಿ. जो गुण और कर्तव्य और कोई युग में हो नहीं सकता, वो कौन सा विशेष गुण है? ಆ ಗುಣ ಮತ್ತು ಬಾಬಾ ಅಂತಿದ್ದರು ಕರ್ತವ್ಯ ಯಾವ ಯುಗದಲ್ಲೂ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಗುಣ ಯಾವುದಾಗಿದೆ? नॉलेजफुल मास्टर ज्ञान सागर और कर्तव्य है विश्व सेवादारी अर्थात गॉडली सर्विसेबल. नॉलेजफुल मास्टर ಜ್ಞಾನದ ಸಾಗರ ಮತ್ತು ಕರ್ತವ್ಯ ವಿಶ್ವ ಸೇವಾದಾರಿ अर्थात गॉडली सर्विसेबल. दोनों विशेषता को निरंतर स्मृति में रखते रहो. आप लोग कहलाते भी हो हम वर्ल्ड सर्वेंट है. वर्ल्ड सर्वेंट की परिभाषा क्या है? किसको वर्ल्ड सर्वेंट कहा जाता है? ನೀವೆಲ್ಲ ಆತ್ಮಗಳದ್ದು ಬಾಬಾ ಅಂತಿದ್ದಾರೆ ವರ್ಲ್ಡ್ ಸರ್ವೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಅವ್ರ ಪರಿಭಾಷೆ ಏನು? उनका लक्षण क्या होते हैं? लक्ष्य क्या होता है? प्राप्ति क्या होती है? विश्व सेवादारी अर्थात सर्विस सेवा का लक्षण सदैव यही रहता है कि विश्व को अपनी सेवा द्वारा संपन्न व सुखी बनाए. ಸೇವಾದಾರಿ ಮಕ್ಕಳದ ಲಕ್ಷ್ಯ ಇದೇ ಆಗಿರುತ್ತದೆ, ಎಲ್ಲ ಆತ್ಮಗಳನ್ನ ಸಂಪನ್ನ ಮತ್ತು ಸುಖಿ ಮಾಡೋದು. किससे? जो अप्राप्त वस्तु है ईश्वरीय सुख शांति ज्ञान के धन सर्व शक्तियों से सर्व आत्माओं को भिखारी से अधिकारी बने. ಎಲ್ಲ ಆತ್ಮಗಳು ಈಶ್ವರಿಯ ಸುಖ ಮತ್ತು ಶಾಂತಿ ಜ್ಞಾನ ಧನ ಸರ್ವಶಕ್ತಿಗಳು ಸರ್ವ ಆತ್ಮಗಳ ಭಿಕಾರಿದಿಂದ ಅಧಿಕಾರಿ ಮಾಡೋದು. क्योंकि विश्व सेवादारी सदा कल्याण और रहम की दृष्टि से सबको देखते हैं. ವಿಶ್ವ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿಗಳು ಸದಾ ಎಲ್ಲರನ್ನು ದಯಾ ಮತ್ತು ಕಲ್ಯಾಣದ ಭಾವನೆಯಿಂದ ನೋಡುತ್ತಾರೆ. इसलिए सदा यही लक्ष्य रहता है कि विश्व को परिवर्तन करना ही है. यही लगन रात दिन रहती ಇದೇ ಇರುತ್ತದೆ. ಇಡೀ ಜಗತ್ತನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡುವ ಇದೇ ಹಗಲು ರಾತ್ರಿಯ ಅವ್ರದ್ದು ಕನಸು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ ಅಂತಾರೆ ಬಾಬಾ. सेवादारी के लक्षण क्या दिखाई देता है? सेवादारी अपना हर सेकेंड संकल्प बोल और कर्म संपर्क में सेवा ही लगाते हैं. ಸೇವಾದಾರಿಗಳು ಸಂಕಲ್ಪ ಮಾತು ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಸಂಬಂಧ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಸೇವಾದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸುತ್ತಾರೆ. सेवादारी सेवा करने का विशेष समय निश्चित नहीं करते कि 4 घंटे व 6 घंटे सेवादारी हो. हर कदम में अथक सेवा ही करते हैं. और ಸೇವಾದಾರಿ ಇಷ್ಟನ್ನು ಟೈಮ್ನ ಸೀಮಿತ ಮಾಡಬೇಕಂತ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಪ್ರತಿ ಕ್ಷಣನೂ ಬಾಬನ್ ಸೇವೆದೊಳಗೆ ತೊಡಗಿರುತ್ತಾರೆ. उनके देखने में चलने में खाने पीने में सब में सेवा समय होती है. ಅವ್ರು ನಡೀತಾ ತಿರುಗಾಡ್ತಾ ಊಟ ಮಾಡ್ತಾ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಸೇವಾ ತೊಡಗಿರುತ್ತದೆ. मुख्य सेवा का साधन स्मृति वृत्ति दृष्टि और कृति सब प्रकार की सेवा से तत्पर होगा. ಮುಖ್ಯ ಸೇವಾ ಸಾಧನ ಸ್ಮೃತಿ ವೃತ್ತಿ ಕೃತಿ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲೂ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಸೇವಾ ಇರುತ್ತದೆ. ಸ್ಮೃತಿ ದ್ವಾರ ಸರ್ವ ಆತ್ಮಕ್ಕೂ ಸಮರ್ಥಿ ಸ್ವರೂಪ ಬನಾಯೇಗ. ಸ್ಮೃತಿ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಆತ್ಮಗಳನ್ನ ಸಮರ್ಥಿ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ವೃತ್ತಿ ದ್ವಾರ ವಾಯುಮಂಡಲ को पावन और शक्तिशाली बनाएगा. ವೃತ್ತಿ ಮೂಲಕ ಆತ್ಮಗಳನ್ನ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಮತ್ತು ವಾಯುಮಂಡಲವನ್ನು ಪಾವನ ಮಾಡುತ್ತಾರೆ. दृष्टि द्वारा आत्मा को स्वयं का और बाबा का साक्षात्कार कराएगा. दृष्टि ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಬಾಬಾ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಮಾಡಿಸುತ್ತಾರೆ. कृति द्वारा श्रेष्ठ कर्म करने के अपने आप को निमित्त बनाकर हिम्मत दिलाने की प्रेरणा दिलाएगा. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಿಮಿತ್ತ ಮಾಡಿ ಧೈರ್ಯ ತುಂಬುವಂಥ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ಕೊಡಿಸುತ್ತಾರೆ. ऐसे सेवादारी स्वयं को रात दिन के आराम को भी त्याग कर सेवा में ಆರಾಮ महसूस करेंगे. ಅವರು ತಮ್ಮ ತ್ಯಾಗವನ್ನೇ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಆರಾಮದ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಸೇವೆನೇ ಆರಾಮ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತಾರೆ. ऐसे सेवादारी हो. सेवादारी के संपर्क में रहने वाले व संबंध में आने वाले आत्मा उनकी समीपता व साथ से ऐसा अनुभव करेंगे जैसे शीतलता की शक्ति शांति की झरने के नीचे बैठे हैं. वह कोई सहारा व किनारा की प्राप्ति का अनुभव करेंगे. ಅವ್ರಿಗೆ ಯಾರೇ ಅವ್ರ ಹತ್ರ ಕೂತ್ರದ ಶಾಂತಿಯ ಅನುಭೂತಿ ಆಕೈತಿ. ಶಾಂತಿಯ
ಬಾಬಾ ದಂಡಿ ಹತ್ರ ಕುತ್ಕೊಂಡು ಏನೇನೋ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಶೀತಲದ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅನ್ಕೋತಾರೋ. ऐसे सेवादारी के संकल्प और शुभ भावनाएं शुभ कामने सूर्य की किरणें मुहाफिक चारों ओर फैलेगी. ಸೂರ್ಯನಂತೆ ಅವರ ಕಿರಣಗಳು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹರಡ್ತಾ ಇರ್ತವೆ. जैसे सेवादारियों को जड़ चित्र अल्पकाल के लिए अल्पकाल की कामनाएं पूर्ण करती है, ऐसे चैतन्य चरित्रवान सेवादारी सदा काल के लिए सर्व कामनाएं पूर्ण करते हैं. ಸೇವಾದಾರಿಗಳ ಜಡಚಿತ್ರ ಅಲ್ಪ ಕಾಲದ ಕಾಮನೆಗಳನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಚೈತನ್ಯ ಸೇವಾದಾರಿಗಳ ಸರ್ವ ಆತ್ಮಗಳ ಸರ್ವರ ಕಾಮನೆಗಳನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ಜಡಮೂರ್ತಿಗಳೇ ಇಟ್ಟು ಕಾಮನೆಗಳನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡೋದನ್ನು ಚೈತನ್ಯ ಗೆಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತಾರೆ ಬಾಬಾ. इसलिए कामधेनु का गायन है. जैसे कोई कान संपन्न होती है तो जितना चाहे उतना संपन्न हो सकता है. और ये हद की कान से विशेषता होगी. हद की कान से एक वस्तु मिलती है, लेकिन ये विचित्र कान है जिसको जो चाहिए वह मिल सकता है. इसे सेवादारी तड़प तो ही आत्मा को सहज ही मंजिल का अनुभव करता है. सदा हर्षित सदा संतुष्ट इस प्राप्ति का वरदान सेवादारी को स्वतः ही प्राप्त होता है. ಸದಾ ನಕ್ಕೋತಿರ್ತಾರೆ, ಸದಾ ಸಂತುಷ್ಟಿರ್ತಾರೆ. ಇದು ಸೇವಾದಾರಿ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಸದಾ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ. क्योंकि वह जानते ही कि हर आत्मा का भिन्न पाठ है. ಪ್ರತಿಯೊಂದು ಆತ್ಮಕ ಅವ್ರದ್ದೇ ಅಂತ ಭಿನ್ನ ಪಾತ್ರಧಾರಿಗೆ ಕಿಸಿ ಭಿ ಪ್ರಕಾರಕ್ಕೆ ಪಾಠಕೋ ದೇಖ್ ಅಸಂತುಷ್ಟ ನ ಹೋತೆ ಹೇ. ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರದ ಪಾತ್ರವನ್ನು ನೋಡಿ ಅವ್ರು असंतुष्ट हो. ऐसे सेवादारी के मन में सदैव हर्षित और संतुष्ट रहने की गीत कौन से निकलते, वाह बाबा वाह मेरा पाठ. ಸೇವಾದಾರಿ ಆತ್ಮಗಳ ಇದೇ ಒಂದು ಸ್ವಮಾನ ಒಳಗಡೆ ಇರುತ್ತದೆ. ವಾಹ ನನ್ನ ಪಾತ್ರ, ವಾಹ ಬಾಬಾ ವಾಹ. और वह मीठा ड्रामा, भार मीठा मधुर ड्रामा. जब स्वयं सदा यह मन के गीत गाते हैं तभी सर्व आत्माएं भी अभी और सारे कल में उनकी वाह वाह करती हैं. ಯಾರು ಈಗ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಈ ಹಾಡನ್ನು ಹಾಡ್ತಿರ್ತಾರೋ ಆವಾಗ ಇಡೀ ಆತ್ಮಗಳ ಕಲ್ಪದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ವಾಹ ವಾಹ ಅನ್ನುತ್ತಾರೆ. ऐसे सेवादारी सदा विजय के मालाधारी होते हैं. और ಇಂಥ ಸೇವಾದಾರಿಗಳು ವಿಜಯದ ಮಾಲೆಯಾಗಿರ್ತಾರೆ. सफलता स्वतः अधिकार इससे निश्चय और नशे में रहते हैं. सफलता और जन्म सिद्ध अधिकार ಇದೆ, ಇದರ ನಶಾ ಮತ್ತು ನಿಶ್ಚಯದಲ್ಲಿರುತ್ತಾರೆ. सदा संपन्न और बाप के समीप अनुभव करते हैं. सदा संपन्न ಮತ್ತು ಬಾಬನ ಸಮೀಪದ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾರೆ. यह सेवादारियों की प्राप्ति है. तो ऐसे लक्ष्य और लक्षण और प्राप्ति अनुभव करते हैं. जब ब्राह्मणों के जीवन का विशेष कर्तव्य ही यह अपने कर्तव्य को यथार्थ रीति से निभा रहे. एक है बाबा से प्रीत की रीति निभाना, दूसरे कर्तव्य निभाना. ಬಾಬಾನ ಜೊತೆ ಪ್ರೀತಿಯ ರೀತಿ ನಿಭಾಯಿಸುವುದು, ಇನ್ನೊಂದು ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಿಭಾಯಿಸುವುದು. तो दोनों निभाने वाले हो, सिर्फ कहने वाले हो. सिर्फ कहने वाले तो नहीं होना, कहने वाले नहीं करने वाले बनो. ಹೇಳುವಂತವರಾಗಬೇಡಿ, ಮಾಡುವಂತವರಾಗ್ರಿ. समझा सेवादारियों का महत्व क्या है. अच्छा, पार्टियों के साथ सदैव एक मंत्र याद रखो, बाबा को दिल का सच्ची साथी बनाकर रखेंगे. ಸೇವಾದಾರಿಗಳು ಸದಾ ಬಾಬಾರವರನ್ನ ಸಾಥಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇರುತ್ತೀರಿ. ಸದಾ ಅನುಭವ ಕರೆಂಗೆ ಖುಷಿಯೋ ಕಿ ಕಾನ್ ಮೇರೆ ಸಾಥ್ ಹೇ. ಖುಷಿಗಳ ಖಜಾನೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಇದೆ. सदा इस संघ का रूहानी रंग लगता रहेगा, क्योंकि बड़े से बड़ा संघ है सर्वशक्तिमान का. ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ದೊಡ್ಡ ಸಂಘ ಯಾವುದಾಗಿದೆ, सर्वशक्तिमान. सत्संग की महिमा तो सदा बुद्धि द्वारा सत बाप सत शिक्षक सदगुरु का संग करना, यही सत्संग है. ಬಾಬಾನ ಮೂಲಕ ಸತ್ಯ ಅಪ್ಪ ಸತ್ಯ ಶಿಕ್ಷಕ ಸದ್ಗುರು ಸಂಘ ಮಾಡೋದೇ ಸತ್ಸಂಗ ಇದೆ. ಈ ಸತ್ಸಂಗ ಮೇ रहने से ಸದಾ ಹರ್ಷಿತ್ और ಹಲ್ಕೆ रहेंगे. ಈ ಸತ್ಸಂಗದಲ್ಲಿ ಇರುವಂಥವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಹಗುರಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ನಕ್ಕೋತಾ ಇರ್ತಾರೆ. किसी भी प्रकार का बोझ अनुभव नहीं होगा. निश्चय बुद्धि हो यह तो ठीक है, लेकिन निश्चय का रिटर्न बाबा को सदा साथी बनाकर रखना. ನಿಶ್ಚಯ ಆಧಾರ ಏನಂದರೆ ಬಾಬಾರವನ್ನ ಸದಾ ಸಾಥಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು. ಪಲ್ ಪಲ್ ಬಾಪ್ಗೆ ಸಾಥ್ ರಹೋ. क्षण क्षणनु बाबन ಜೊತೆಗೆ ಸದಾ ಸಾಥ್ಗೆ ಅನುಭವ से ಸಂಪನ್ನ का अनुभव होंगे. ಸದಾ ಜೊತೆಗೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಸಂಪನ್ನದ ಅನುಭವ ಆಗೋದು. ऐसे लगेगा जैसे भरपूर है. ಹೆಂಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂದರೆ ಭರ್ಪೂರ್ ಅದೇ. जब बाबा को अपना बनाया तो बाप का जो भी है सब अपना हो गया. ಏನು ಬಾಬಾನ ನಿಮ್ಮವ್ರು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಬಾಬಾಂದಿದ್ದೆಲ್ಲ ನಿಮ್ದಾಗ್ಬಿಟ್ಟು. ಸದಾ ಈಶ್ವರ ನಶೆ ಮೇ ಭವಿಷ್ಯ ದೇವ ಪದಕ್ಕೆ ನಶೆ ಮೇ ರೈತೆ ಹೋ. ಈಶ್ವರ್ಯ ನಶ ಮತ್ತು ದೇವ ಪದವದ ನಶದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೀರಿ.
ಸಂಗಮ ಯುಗಕ್ಕೂ ಪ್ರಾರಬ್ಧ क्या है ಪಾಪ को पाना. ಸಂಗಮ ಯುಗದ ಪ್ರಾರಬ್ಧ ಏನಾಗಿದೆ, ಬಾಬಾರವರನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದು. और भविष्य की प्रारब्ध है देव पद पाना, देव पदविಯನ್ನು पड़ಕೊಳ್ಳೋದು. दोनों प्रारब्ध की स्मृति रहती है. जिसको बाप मिल गया उसको नशा कितना होगा और कुछ पाने की नहीं. ಯಾರಿಗೆ ಬಾಬಾ ಸಿಕ್ಕ ಮತ್ತೇನು ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. बाप मिला सब कुछ मिला. सदा याद में रहो, जो प्राप्ति उसका अनुभव कर सकते. याद नहीं तो प्राप्ति का भी अनुभव नहीं. बाबा ನೆನಪಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಪ್ರಾಪ್ತಿದು ಅನುಭವ ಇಲ್ಲ. ಸದಾ ಪ್ರಾಪ್ತಿ ಮೇ ರಹೋ, ಮೇ ಮಾಸ್ಟರ್ ಸರ್ವಶಕ್ತಿಮಾನ್ ಹೂँ. सदा इधर प्राप्ति होगी, नानु मास्टर सर्वशक्तिवान. शक्तियाँ बाबा की प्रॉपर्टी है तो बच्चे भी उसका अधिकार है. सर्वशक्तिಗಳು बाबा आस्ತಿ अंदर ನೀವು ಮಕ್ಕಳ अधिकार अदिरी. अधिकारी बच्चों के मन में सदैव यही गीत निकलते हैं, जो पाना था सो पा लिया. अधिकारी ಮಕ್ಕಳು ಇದನ್ನ ಹಾಡ್ತಾರೆ, ಏನು ಪಡ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಪಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ವಿ. किसी भी प्रकार का विघ्न रास्ते चलते आवे तो निर्विघ्न रहने के तरीका आ गए. विघ्न को हटाना सहज है व मुश्किल है. जब बाप का हाथ छोड़ते तो मुश्किल लगता है. ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದರೂ ಕೂಡ ಸರಳ ಅನಿಸ್ತದೆ, ಕಠಿಣ ಅನಿಸ್ತದೆ. ಬಾಬಾನ ಕೈ ಬಿಟ್ಟರೆ ಕಠಿಣ ಅನಿಸ್ತೈತೆ ಅಂತಾನೆ ಬಾಬಾ. अगर बाप सदा साथ रहे तो कोई मुश्किल नहीं है. बाबा सदा ಜೊತೆಗಿರದೆ ಯಾವುದು ಕಠಿಣ ಅನಿಸೋದಿಲ್ಲ. बाप का हाथ छोड़ने से तो कमज़ोर हो जाते हैं. ಬಾಬಾನ ಕೈ ಬಿಡೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲ ಕಮ್ಜೋರ್ ಆಗುತ್ತದೆ. ಕಮ್ಜೋರ್ ಕೋ ಚೋಟಿ ಬಾತ್ ಬಿ ಬಡಿ ಲಗ್ತಿ ಹೈ. ಕಮ್ಜೋರ್ ಇದ್ರೆ ಸಣ್ಣ ಮಾತನ್ನು ದೊಡ್ಡ ಅನಿಸುತ್ತದೆ. ಬಹದ್ದೂರ್ ಕೋ ಬಡಿ ಬಾತ್ ಬಿ ಛೋಟಿ ಲಗ್ತಿ ಹೈ. ಯಾರು ಧೈರ್ಯಶಾಲಿ ಇರ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಬಾಬಾ ಅಂತಿದ್ದಾರೋ ಅವರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಮಾತು ಸಣ್ಣ ಅನಿಸ. जब बाप साथ देने के लिए तैयार है, लेने वाले न ले तो बाबा क्या करे. किनारे नहीं करो तो सहज लगेगा. ಬಾಬಾ ತಯಾರಾದ ಜೊತೆಗಿರೋಲಿಕ್ಕೆ ನೀವು ತಗೊಳ್ಳುವಂಥ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ, ಬಾಬಾ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಕಿನಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಹಜ ಅನಿಸುತ್ತದೆ. ಪಾಂಡವ್ ಅರ್ಥ सदा सदा बाबा के साथ की स्मृति में रहने वाले. सदा बाबन ಜೊತೆಗೆ ಸ್ಮೃತಿಯಲ್ಲಿರುವಂಥವ್ರು. कल पहले भी पांडव की स्मृति की विशेषता क्या गाई हुई है. ಪಾಂಡವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಾಗ್ತದೆ, पांडवों को नशा था बाबा हमारे साथ है. बाबा नम ಜೊತೆಗದ. बाप के साथ का नशा होने के कारण चैलेंज करने वाले बनो. चैलेंज की ना कि हम विजयी बनेंगे. ಪಾಂಡವರದ ನಶ ಇರ್ತೈತಲ್ಲ, ಬಾಬಾ ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದ ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಏನಂತ ನಾವು ವಿಜಯ್ ಆಗೇ ಆಗ್ತೇವಂತ ಹೇಳಿ. ಚಾಲೆಂಜ್ का आधार था बाबा का साथ. चैलेंज ಯಾಕೆ ಮಾಡಿದರೆ बाबा ಜೊತೆಗೆ. तो जब पांडव के साथ ही विशेषता गाई है तो प्रैक्टिकल में कितना नशा होगा. माया के बड़े बड़े महावीर के पांडवों के आगे क्या रिजल्ट हुई. विनाश को प्राप्त हुए. ऐसे माया के विघ्नों को पार करने वाले अनुभव करते हो कि माया से घबराते हो. ಇಂಥ ಮಾಯೆಗೆ ವಿಘ್ನಗಳನ್ನ ಪಾರು ಮಾಡುವಂಥ ಅನುಭವ ಮಾಡ್ಕೋತೀರಿ, ಮಾಯೆಗೆ ಹೆದರ್ತಿರೋ. किसी भी प्रकार के माया के विघ्न आवे लेकिन त्रिकादर्शी हो और तब माया क्यों आती है और उसको भगाने का तरीका यह सब जानने वाले हो. ಮಾಯೆ ವಿಘ್ನಗಳು ಬಂದರೆ ನೀವಂತೂ ತ್ರಿಕಾದರ್ಶಿ ಆಗಿದ್ದೀರಿ. ಮಾಯೆ ಯಾಕೆ ಬರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಓಡಿಸಲು ತರೀಕಾನೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಮಾಯಾ आ गई क्या करे, ऐसे घबराने वाले नहीं. ಪಾಂಡವों का चित्र भी गवालों के रूप में दिखाते हैं. ಪಾಂಡವ್ರನ್ನ ಹೆಂಗೆ ತೋರಿಸ್ತಾರಂತ ಬಾಬಾ ಆಕಳ ಕಾಯೋರಂತ ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಸದಾ ग्वाल बाल साथ रहते हैं. चैतन्य आप जड़े यादगार देख रहे, ವಂಡರ್ಫುಲ್ ಬಾತ್ है. ಜೊತೆಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಪಾಂಡವರಿಗೆ ಆಕಳವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಾರೆ. ಶಕ್ತಿಯೋं का ही गोपिकों का यादगार है ಖುಷಿ में नाचना. ಶಕ್ತಿಯರು ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಕುಣಿಬೇಕು. ಪಾವ್ ಮೇ घुंघरू डालकर नाचते हुए दिखाते हैं. ಕಾಲಲ್ಲಿ घुंघरू ಹಾಕಿ ಕುಣಿಯೋದನ್ನು ತೋರಿಸ್ತಾರೆ. जो सदा खुशी में रहते उनके लिए कहते खुशी में नाच रहा है. ಯಾರು ಸದಾ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಾರೆ, ಖುಷಿಯಾಗಿ ಕುಣಿತಿರ್ತಾರೆ. ನಾಚ್ತೆ ಹೇ ಪಾವ್ ऊपर रखते. ಕುಣಿತಾರೆ ಹೆಂಗ್ರಿ, ಕಾಲನ್ನು ಮ್ಯಾಗಿಟ್ಟು. ऐसे ही जो खुशी में नाचने वाले होंगे उनकी बुद्धि ऊपर रहेगी. यार ಖುಷಿಯಾಗಿ ಕುಣಿತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಬುದ್ಧಿ ಮ್ಯಾಗಿರ್ತದೆ. देह की दुनिया व देहदारी में नहीं लेकिन आत्माओं की दुनिया में आत्मिक स्थिति में होंगे. ದೇಹದಾರಿ ಜಗತ್ತಿನ ಮೇಲೆಲ್ಲ ಆತ್ಮಿಕ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುತ್ತಾರೆ. ऐसे खुशी में नाचते रहो. सदा खुशी किसको रहेगी, जो अपने को गोपिका समझे. गोपिका अर्थ है जिसकी लगन सदा गोपी वल्लभ के साथ है. ಗೋಪಿಕಾ ಅಂದರೆ ಯಾರಿ, ಸದಾ ಗೋಪಿ ವಲ್ಲಭನ ಜೊತೆಗಿರುವಂಥದ್ದು. अपने को गृहस्थी माता नहीं लेकिन गोपिका समझो. गृहस्थी शब्द अच्छा नहीं लगता, गृहस्थी अनको बैठे. गृहस्थी शब्द चलो अल्लाह. गोपिकाओं का नाम लेते ही सब खुश हो जाते हैं.
ಗೋಪಿಕೆಯರೇ ಹೆಸರು ತೊಗೊಂಡ್ರಿಂದ ಎಲ್ಲರೂ खुश ಆಗ್ತಾರೆ. जब नाम लेने से दूसरे खुश हो जाते स्वयं ಗೋಪಿಕಾ कितनी खुश होंगे. ಹೆಸರು ತೊಗೊಂಡ್ರೆ ಅಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತಾರೆ, ನೀವ ಗೋಪಿಕೆ ಆದರೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತಾರೆ ಬಾಬಾ. ಓಂ ಶಾಂತಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬಾಬಾ. ತಮಗೂ ಕೂಡ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ರೀ.